सातपुते इथं राहायचं का तुला? शब्द जर काढला तोंडात ना नाटक तू लाव बरं हात चल. हा लाव मला हा लाव आता लाव लाव हात तू. लाव 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 काय विषय काय विषय इथं राहा. इथं राहायचं का म्हणतोय इथं राहायचं म्हणजे तू नीट राहा. हा? काय काय गाडीचा धक्का लागला त्याच्या. यार, तू टाका लागला म्हणजे माघारी आलतो तू. सर मागं. त्यानं काय केलं धक्का गाडीचा लागला आरसा आत गेलाय. त्याला बाईच्या मागे तुझ्या आईला रे तू नीट राहायची आई गाडी हो. तुझ्या आजानं सेवा केली म्हणून मी गप आहे. अरे तुमच्या बहिणीच्या माझ्या मान मुरगाळील हो. मी नाटक करतो ना फडफड फडफड त्या बार त्याच्या ब्यायला त्याच्या अवकात अजून पुढे यायची तुमच्या आईला नीट राहायचं इथं लायकी. भांडण काय म्हणते गाडी चाललो होतो आम्ही ते गाडीचा कट लागला होता मग ते रणवीर भाईला बोललेलं होतं त्या पोराचं काय मला नाव माहित नाही रणवीर भाई सातपुते रोहन आणि सातपुते नानाला बोललो नाही तर कुणाला बोललो. एक मिनिट वडील काय गरज नाही मला बोलायची कुणाला. तुझ्या लेवलनं राहा फक्त लय सापरू नका तुम्ही हो. आमचं काय नीट राहा नाटक करू नको. कशाला माघारी आलतो विषय नव्हता तर कुठं माघारी आला ए. दिवस मारून भांडण करायचं तुला भांडणं बिनाचं विषय नीट राहा चल सोड घरी नीट राहा आपल्या इथं इथं राहून सुद्धा सुरक्षित आहे ह्याचा विचार करा फक्त. फक्त आजोबाची कृपा आहे तुमच्या बाकी कुणाची नाही. फक्त तुझ्या आजीची कृपा आहे हो दोघाच्या बी. नाही नाही फक्त तुमच्या आजोबाची कृपा आहे. तुमच्या आजोबाची कृपा आहे म्हणून तुम्ही नीट आहेत सुरक्षित आहेत हो. नाहीतर तुमच्या उभाट्याने मागच परत जर वाकडे पाऊल टाकलं ना फटाचं नव्हतं तरी तुलाही माहिती आहे परत काय असतं माहिती. छात मारे गेलं राजकारण बिचकारण माझ्या काय सुद्धा बघत नाही पुढे मागं माहिती आहे ना. एवढा सोपन सुद्धा बहीण पुढे असं उभं राहत नाही. पुढे काय हे दादा गाडी घे नीट अवकाशीत राहायचं. वर्ष झालं तुमची बघतो नाटकामुळे तुझ्या बापाची बी आणि तुझी बी नीट राहायचं. तुम्हाला राजकारण करायचं ना बिंदास करायचं. बिंदास कर बारगुल्याचं कर स्वप्नाचं कर. वाकडे पाऊल जर टाकलं तर फत्याचं नव्हतं ना ह्याला जबाबदार तुम्ही असतात. तुलाही माहिती आहे झेपणार आहे का मी झेपणार आहे का झेपणार आहे तुम्हाला झेपणार आहे का तुम्हाला झेपणार आहे का झेपणार आहे का उत्तर दे झेपणार आहे. मग नीट लायकीत राहा सुरक्षित. तू कुठं राहतो सुरक्षित आहे ना कशामुळे आहे आजमुळे तेवढंच फक्त लक्षात. त्या आजीची पुण्य आहे म्हणून तू जोर त्या दिवशी माझं डोकं हलल दिवशी इसरल मी पुण्य इसरल मी सगळी जुनी ती इसरायला लावू नका. फक्त तुझ्या रामभाऊची फक्त पुण्य आहे तुमच्या घरावर. तुझ्या आजीनं लय केलंय पार्टीसाठी म्हणून आम्ही गप्प आहे. ज्या दिवशी सरकल त्या दिवशी विषय संपल जाणार हो.